प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजचा आपला लेक्चर आहे बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग। तर स्टुडंट आपण टेंडर शीटचे प्रॉब्लेम सुरू केलेले होते आणि जवळपास 2 प्रॉब्लेम आपले झालेले आहे। आज आपण टेंडर शीटचा तिसरा प्रॉब्लेम इथे डिस्कस करणार आहोत। तर प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली राहील, ती लिंक ओपन करून प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे। आणि या प्रॉब्लेममध्ये असं नवीन असं काहीही नाही, कारण टेंडर शीट तयार करायची म्हटलं तर त्याचा आधार हा आपला कॉस्ट शीटच असतो। त्यामुळे येणारे कितीही प्रॉब्लेम असतील टेंडर शीटवर तरी त्यामध्ये आपल्याला कॉस्ट शीटचा आधार घेऊनच टेंडर शीट तयार करावी लागेल। आणि त्याकरिता क्वेश्चनमध्ये आपल्याला कॉस्ट शीट आणि टेंडर शीट या दोन्ही विषयीची माहिती दिलेली राहील। त्यामुळे जर एक्झाम्पलचा आपण विचार केला, प्रॉब्लेमचा विचार केला तर त्यामध्ये नवीन किंवा क्रिएटिव्ह असं काहीही ॲड करता येत नाही। फक्त फरक एवढा की त्याची जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व कसा करायचा हे सॉल्व करण्याची थोडी वेगळी पद्धत येऊ शकते। आता जसं की आपण मागील प्रॉब्लेममध्ये म्हणजे जो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जो प्रॉब्लेम सॉल्व केला होता त्यामध्ये कॉस्ट शीट आणि टेंडर शीट दोन्ही तयार केले, मात्र त्यामध्ये आपण कॉस्ट शीट तयार करताना टोटल एक्सपेन्सेस घेतले होते आणि टोटल एक्सपेन्सेस सोबत आपण पर युनिट एक्सपेन्सेस सुद्धा काढले होते। त्यासोबतच टेंडर शीट तयार करताना सुद्धा जे पर युनिट आपले कॉस्ट शीट मध्ये पर युनिट एक्सपेन्सेस जो आला होता त्यामध्ये आपण इन्क्रीज डिक्रीज प्लस मायनस करून त्याचा आधार घेऊन आपण टेंडर शीट तयार केली होती। मात्र आजच्या या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार आहोत की फक्त टोटल एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी घेणार आहोत। पर युनिट एक्सपेन्सेस न काढता टेंडर शीट मध्ये आपल्याला त्या एक्सपेन्सेसची अमाउंट काढायची आहे। तर आता ती कशी काढायची तर हे आपण आजच्या या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहोत। प्रॉब्लेम 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये बघून घेऊया की प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेले आहे। तर स्वर्ण इंजिनिअरिंग कंपनीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। त्यामध्ये कॉस्ट शीटची इन्फॉर्मेशन देताना ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, त्यानंतर परचेस दिलेला आहे, परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे। त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, वेजेस, सॅलरी, रेंट अँड इन्शुरन्स, जनरल एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस एवढी माहिती दिलेली आहे। सोबतच सेल्सची जी अमाउंट आहे ती सुद्धा आपल्याला दिलेली आहे 8,80,000। देन आपल्याला टेंडर शीट संबंधी माहिती सांगितलेली आहे। कंपनी प्लॅन्स टू मॅन्युफॅक्चर 3000 कॅल्क्युलेटर ड्युरिंग द इयर 2010। म्हणजे जी आधीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती ही याचं जे प्रोडक्शन होतं हे 2000 युनिट्स साठी होतं, 2000 युनिट्स। आणि 2010 मध्ये कंपनी प्रोडक्शन करू इच्छिते तर ते 2010 मधलं आहे 3000 कॅल्क्युलेटर, म्हणजे इथे प्रोडक्शन राहील 3000 युनिट्सचं। त्यानंतर त्यासाठी टेंडर शीट साठी खालील इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते आपण टेंडर शीट तयार करताना बघूया। तर सर्वात आधी आन्सरचा आपला फर्स्ट पार्ट जो की आहे कॉस्ट शीट, तर ती कॉस्ट शीट आपण सुरुवातीला तयार करूया। कॉस्ट शीट तयार करणं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॉस्ट शीट तयार कशी केली जाते, यावर आपली भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे। तर कॉस्ट शीट तयार करताना सगळ्यात पहिले आपण घेत असतो कंझ्युम मटेरियल। आता या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, परचेस दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कंझ्युम मटेरियल काढावं लागेल। पण जर डायरेक्टली मटेरियल दिलेलं आहे तर कंझ्युम मटेरियल काढायची आवश्यकता नाहीये, म्हणजे जे मटेरियल आहे तेच आपल्याला कंझ्युम मटेरियल समजायचं आहे। ठीक आहे, तर चला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लिहूया। सर्वात आधी ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। तर रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक बघा किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 40,000। तर आपण इनर कॉलम मध्ये लिहू याला 40,000। देन यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल ऍड होईल, तर यामध्ये प्लस करूया परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल। तर परचेस ऑफ रॉ मटेरियल किती दिलेला आहे ₹2 लाख, ₹2 लाख असं ओपनिंग स्टॉक आणि परचेस असं टोटल मटेरियल अवेलेबल झालं आहे आपल्याकडे 2,40,000। किती झालेलं आहे मटेरियल अवेलेबल 2,40,000। याला आपण लिहू शकतो मटेरियल अवेलेबल। देन यामधून लेस होत असते
असते क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर बघा किती आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल? 60,000. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 60,000. आता जे मटेरियल अवेलेबल आलेलं आहे 2,40,000 त्यामधनं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 60,000 जर आपण मायनस करतो आहे तर तिथे आपलं शिल्लक राहणार आहे 1,80,000. 1,80,000. तर हे 1,80,000 जे आहे ते आहे आपलं कंझ्युम मटेरियल. कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल किती आलेला आहे? कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल 1,80,000. आता हे जे कॉस्ट ऑफ कंझ्युम मटेरियल आले आहे यामध्ये आपण डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड करत असतो. तर यामध्ये क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट वेजेस दिलेला आहे का? तर आपल्याला फक्त वेजेस दिलेला आहे. तर वेजेस हेच आपल्याला डायरेक्ट वेजेस अज्यूम करायचं आहे आणि ते डायरेक्ट वेजेस म्हणून या ठिकाणी ऍड करायचं आहे. डायरेक्ट वेजेस किती आहे? डायरेक्ट वेजेसची अमाउंट ₹2,40,000. ₹2,40,000. देन डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला नाही आहे त्यामुळे कंझ्युम मटेरियल मध्ये डायरेक्ट वेजेस प्लस करून आपली इथे प्राइम कॉस्ट मिळेल. तर प्राइम कॉस्ट बघा किती येत आहे? 1,80,000 प्लस 2,40,000 4,20,000. 4,20,000. तर प्राइम कॉस्ट आपली किती आलेली आहे? 4,20,000. देन यामध्ये आपण ऍड करत असतो फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. तर आता बघा फॅक्टरी किंवा वर्क कॉस्टशी संबंधित एक्सपेन्सेस दिलेले आहेत का? तर हो, क्वेश्चन मध्ये आपल्याला एक मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस नावाचा एक्सपेन्सेस आहे जो की फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. तर इथे येईल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती आहे? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसची अमाउंट 1,20,000. आता एकच एक्सपेन्सेस आहे त्यामुळे मी डायरेक्ट याला आउटर कॉलम मध्ये लिहिते 1,20,000. देन प्राइम कॉस्ट मध्ये हे फॅक्टरी ऑन कॉस्ट म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ऍड होईल आणि आपल्याला मिळेल फॅक्टरी कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट येईल आपली 5,40,000. 5,40,000 ही आली आहे आपली फॅक्टरी कॉस्ट 5,40,000. ठीक आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण पुन्हा ऍड करत असतो ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस किंवा प्रोडक्शनशी संबंधित एक्सपेन्सेस बघा क्वेश्चन मध्ये दिलेले आहे का? तर हो, जे आपल्याला सॅलरीज दिलेला आहे, रेंट अँड इन्शुरन्स दिलेला आहे आणि जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहे. मागील क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण बघितलं या प्रकारचे एक्सपेन्सेस होते जे आपण ऑफिस कॉस्ट मध्ये घेतले होते. तर आता ऑफिस कॉस्ट मध्ये येईल पहिला एक्सपेन्सेस सॅलरीज. किती आहे अमाउंट? 1,40,000. इनर कॉलम मध्ये लिहूया आणि नंतर मग याची बेरीज करून आउटर कॉलम मध्ये लिहू. सॅलरीज आहे 1,40,000. देन रेंट अँड इन्शुरन्स. रेंट अँड इन्शुरन्स. तर रेंट अँड इन्शुरन्स किती दिलेला आहे? ₹30,000. आणि नंतर आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस. तर जनरल एक्सपेन्सेस किती आलेला आहे? ₹50,000. त्याच खाली बघा जनरल एक्सपेन्सेस आहे ₹40,000. त्याच खाली एक एक्सपेन्सेस आहे सेलिंग एक्सपेन्सेस जो की आपल्या इथे येणार नाही. तो आपला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा एक्सपेन्सेस असतो. ठीक आहे. तर आता जे ऑफिस किंवा प्रोडक्शनशी संबंधित एक्सपेन्सेस होते ते सर्व एक्सपेन्सेस आपण एकत्रित केले आहे. आता याची जर आपण बेरीज केली तर ही राहील आपली ऑफिस ऑन कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट म्हणजे ऑफिसवर किती एक्सपेन्सेस झालेला आहे टोटल? तर 1,40,000 प्लस 30,000 प्लस 40,000 टोटल होईल आहे 2,10,000. 2,10,000. आता बघा जे फॅक्टरी कॉस्ट आपली आलेली आहे त्या फॅक्टरी कॉस्ट मध्ये आपल्याला ऑफिस ऑन कॉस्ट ऍड करायचं आहे 2,10,000 म्हणजेच 5,40,000 प्लस 2,10,000. तर आपल्याला इथे अमाउंट मिळेल 7,50,000.
तर 7,50,000 हे आलेली आहे आपली प्रोडक्शन कॉस्ट. काय आहे? प्रोडक्शन कॉस्ट. ठीक आहे. आता जी प्रोडक्शन कॉस्ट आलेली आहे, जर या ठिकाणी फिनिश गुड्सचं ओपनिंग स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक दिलेलं असतं तर ते या ठिकाणी आपण प्लस मायनस केलं असतं, परंतु त्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. आता यामध्ये आपण ऍड करूया सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस यामध्ये ऍड होईल. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी संबंधित एक्सपेन्सेस आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. जो सेलिंग एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, सॉरी इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही, सेलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे. सेकंड लास्टचं पद आहे सेलिंग एक्सपेन्सेस आहे 50,000. तर एकच एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे आपण याला डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहून ऍड करूया सेलिंग एक्सपेन्सेस ₹50,000. आता बघा, जे प्रोडक्शन कॉस्ट आलेली होती आपली 7,50,000, त्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस 50,000 ऍड करायचं आहे. सेलिंग एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळेल ती राहील टोटल कॉस्ट. काय मिळेल आपल्याला? टोटल कॉस्ट. 7,50,000 प्लस 50,000 म्हणजेच आपल्याला प्राइस मिळाली. टोटल कॉस्टची जी अमाऊंट आहे ती आलेली आहे ₹8,00,000. किती आली आहे? ₹8,00,000. आता बघा, प्रॉफिट असेल तर आपण ते यामध्ये ऍड करत असतो. तर आता प्रॉफिट किंवा लॉस हे कसं माहिती पडेल? तर ते क्वेश्चन मध्ये आपल्याला त्याविषयीची डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्फॉर्मेशन दिलेली राहील. तर बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेल्सची अमाऊंट दिलेली आहे. आता सेल्सची अमाऊंट किती दिलेली आहे? ₹8,80,000. 8,80,000. तर बघा, सेल्स माहिती आहे ₹8,80,000. टोटल कॉस्ट आलेली आहे ₹8,00,000. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट किती आहे हे काढता येईल. सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस केलं म्हणजे आपल्याला प्रॉफिट मिळेल. तर प्रॉफिट बघा किती आलेलं आहे 8,80,000 मायनस 8,00,000 म्हणजे प्रॉफिट मिळेल आपल्याला 80,000. प्रॉफिट किती मिळेल? 80,000. कसं काढलं? सेल्स मायनस टोटल कॉस्ट. तर प्रॉफिट आलेला आहे 80,000. आता याची जर टोटल आपण केली 8,00,000 प्लस 80,000, सेल्स मिळेल आपल्याला 8,80,000. तर अशा पद्धतीने कॉस्ट शीट मध्ये जो आपला सेल्स येत आहे तो आहे 8,80,000. आता इथे बघा, इथे आपण पर युनिट एक्सपेन्सेस काढलेले नाही आहे, तरी सुद्धा आपलं जे अमाउंट मध्ये आहे किंवा ज्या प्रत्येक कॉस्ट आपण काढलेल्या आहे, प्राइम कॉस्ट 4,20,000, फॅक्टरी कॉस्ट 5,40,000, देन प्रोडक्शन कॉस्ट 7,50,000, देन टोटल कॉस्ट 8,00,000 आणि सेल्स सुद्धा आलेला आहे 8,80,000. आता जी कॉस्ट शीट आपण तयार केलेली आहे या कॉस्ट शीटच्या आधारावरच आपल्याला टेंडर शीट तयार करायची आहे. तर आता टेंडर शीट साठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याचा आधार घेऊन आपण टेंडर शीट तयार करूया. आता टेंडर शीट साठी काय सांगितलेलं आहे की टेंडर शीट तयार करताना म्हणजे 2010चं जे प्रोडक्शन राहील ते राहील 3,000 युनिट्सचं. आता या ठिकाणी किती युनिट्सचं प्रोडक्शन केलेलं आहे? 2,000 युनिट्सचं. क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्टली याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बट आता 2010 मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला 3,000 युनिट्सचं प्रोडक्शन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणता खर्च किती प्रमाणावर येईल याची एक अंदाज घेण्यासाठी, याचा अंदाज दर्शवण्यासाठी आपल्याला टेंडर शीट तयार करायची आहे. सेम कॉस्ट शीट सारखी टेंडर शीट, बट याला आपण लिहिलेलं आहे कॉस्ट स्टेटमेंट किंवा आपण याला टेंडर शीट असं सुद्धा लिहू शकतो. त्याच पद्धतीने प्रोडक्शन उजव्या बाजूला, त्यानंतर डाव्या बाजूला त्याचं पिरियड जो राहील, ड्युरेशन राहील 1 इयर वगैरे, तर तो इयर. देन त्यानंतर आता 1 बाय 1 ज्या पद्धतीने आपण या सिक्वेन्सनुसार एक्सपेन्सेस घेतलेले आहे त्याच सिक्वेन्सनुसार आपल्याला टेंडर शीट मध्ये सुद्धा एक्सपेन्सेस घ्यावयाचे आहे. तर आता पहिलं राहील कन्झ्युम मटेरियल. आता या ठिकाणी बघा, आपल्याला ओपनिंग स्टॉकची माहिती दिलेली होती, परचेसशी संबंधित माहिती दिलेली होती आणि क्लोजिंग स्टॉकशी संबंधित सुद्धा माहिती दिलेली होती. परंतु टेंडर शीट तयार करत असताना ना तिथे ओपनिंग स्टॉक राहील, ना क्लोजिंग स्टॉक राहील, ना परचेस राहील. तर आपल्याला तिथे डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम किंवा फक्त मटेरियल जरी लिहिलं आपण तरी सुद्धा
चालेल. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं आपलं पद राहील ते राहील मटेरियल. ठीक आहे. तर आता मटेरियल किती घ्यायचं, टेंडर शीट तयार करत असताना मटेरियल किती घ्यायचं, तर त्यासाठी बघा तुम्हाला पॅराग्राफ मध्ये क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्वात पहिला पॉइंट, फर्स्ट पॉइंट आहे प्राइस ऑफ मटेरियल विल बी राइज बाय 20%. जी मटेरियलची प्राइस आहे ती राइज करायची आहे, म्हणजे काय, किती वाढवायची आहे, कितीने वाढवायची आहे, 20% ने वाढवायची आहे. ठीक आहे. तर आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं होतं की जे पर युनिट आपली मटेरियलची प्राइस आलेली होती, जसं आता इथे मटेरियलची प्राइस 1,80,000 आलेली आहे कंझ्युम मटेरियलची, तर याचे जे पर युनिट आलेलं असेल त्या पर युनिट प्राइस मध्ये आपण 20% ऍड केलेले होते, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला पर युनिट माहित नाही आहे, म्हणजेच आपण पर युनिट काढलेले नाही आहे, तरी सुद्धा आपण यामध्ये 20% ऍड ची जी अमाउंट आहे ती काढू शकतो. तर कशी काढायची, आता बघा इथे मटेरियल कंझ्युम किती आलेलं होतं, 1,80,000. आता हे जे 1,80,000 आहे, हे 1,80,000 मटेरियल जे आहे किती युनिट्स साठी होतं, 2000 युनिट्स साठी, बरोबर आहे. आता आपण किती युनिट्सचं प्रोडक्शन करत आहे, 3000 युनिट्सचं प्रोडक्शन करत आहे. तर मग जर का 2000 युनिट साठी मटेरियल 1,80,000 रुपये लागत आहे, तर 3000 साठी मटेरियल किती लागेल, तर इथे आपण मटेरियलचं कॅल्क्युलेशन करू शकतो. मटेरियल आता बघा 2000 युनिट साठी 1,80,000, तर 3000 युनिट साठी किती, क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. 1,80,000 मल्टिप्लाय बाय 3000 डिवायडेड बाय 2000, म्हणजे मटेरियल किती लागेल हे आपल्याला माहिती पडेल. तर जर अशा पद्धतीने आपण 1,80,000 मल्टिप्लाय बाय 3000 डिवायडेड बाय 2000 जर केलं तर मटेरियलची अमाऊंट आपल्याला मिळेल ₹2,70,000. मटेरियलची अमाऊंट मिळेल आपल्याला इथे ₹2,70,000. तर ते आपण इनर कॉलम मध्ये लिहूया ₹2,70,000, कारण आपल्याला यामध्ये ऍड सुद्धा करायचं आहे, कारण ही फक्त 3000 युनिट्स तयार करण्यासाठी किती मटेरियल लागेल हे आपण या ठिकाणी काढलेलं आहे. 1,80,000 मल्टिप्लाय बाय 3000 डिवायडेड बाय 2000. ठीक आहे. आता बघा जे ऍड करायचं होतं, आता ऍड म्हणजे काय, प्राइस ऑफ मटेरियल राइज बाय 20%, पण ही जी प्राइस आहे ही 3000 साठी जरी 2,70,000 आली असेल तरी सुद्धा यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे, म्हणजे राइज करायचं आहे, म्हणजेच ही मटेरियलची प्राइस वाढवायची आहे कितीने, 20% ने. तर इथे राइज बाय 20%. तर आता 2,70,000 चे 20% काढायचे आणि जी 20% अमाऊंट येईल ती यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. तर 2,70,000 चे जर 20% आपण काढतो आहे, तर 2,70,000 चे 20% येत आहे 54,000. तर 54,000 यामध्ये ऍड होईल आणि आपल्याला मटेरियलची प्राइस मिळेल 3,24,000. 3,24,000 कळलं आहे. त्यानंतर दुसरा पद आहे, काय आहे, वेजेस. तर वेजेस घेऊया आपण या ठिकाणी. वेजेस, आता वेजेस बघा, वेजेसशी संबंधित सुद्धा तसंच करायचं आहे, कारण पर युनिट वेजेसची अमाऊंट आपल्याला इथे माहिती नाही आहे. तर आता वेजेसची अमाऊंट किती होती, वेजेस किती होतं 2000 युनिट साठी 2,40,000, म्हणजे 2000 युनिट साठी किती होतं वेजेस 2,40,000. आणि आता किती युनिट्सचं प्रोडक्शन आहे 3000 युनिट्सचं, तर 3000 युनिट साठी किती असायला पाहिजे, पुन्हा तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. तर इथे 2,40,000 मल्टिप्लाय बाय 3000 डिवायडेड बाय 2000, म्हणजे वेजेसची अमाऊंट बघा किती येत आहे, तर वेजेस येत आहे आपल्या इथे 3,60,000. आता जे 3,60,000 आलेलं आहे वेजेसशी संबंधित टेंडर शीट मध्ये काय करायचं हे क्वेश्चन मध्ये दुसऱ्या पॉइंट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे.
वेजेस रेट विल राईज बाय 15%. तर वेजेसचे रेट सुद्धा राईज करायचे आहे म्हणजे वाढवायचे आहे कितीने बाय 15%. तर इथे प्लस होईल यामध्ये राईज बाय 15%. ठीक आहे. तर आता 15% किती तर 3,60,000 चे 15% जे येईल ते 15% यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे. तर आपण जर का याचे 15% काढतो आहे तर ते येईल आपले पुन्हा एकदा 54,000. सेम पर्सेंटेज येणार आहे राईजचे तर ते आहे 54,000. असं टोटल वेजेसची अमाऊंट बनेल 4,14,000. किती बनेल 4,14,000 झाले आहे. आता प्राइम कॉस्टशी संबंधित जे पद होते ते आपण डायरेक्टली लिहिलेले आहे मटेरियल आणि वेजेस. आता मटेरियल मध्ये वेजेस ऍड केल्यानंतर आपल्याला जी प्राइस मिळेल ती आहे प्राइम कॉस्ट. तर प्राइम कॉस्ट बघा आपली किती बनत आहे 3,24,000 प्लस 4,14,000. तर प्राइस म्हणजे प्राइम कॉस्ट मिळेल आपल्याला 7,38,000. 7,38,000. आता देन यानंतर आपण यामध्ये ऍड करत असतो फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट शी संबंधित एक्सपेन्सेस कोणते होते जे कॉस्ट शीट मध्ये आपण बघितलं काय आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी येईल फॅक्टरी कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. आता बघा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसशी संबंधित आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस विल राईज इन प्रोडक्शन टू दी कंबाईन कॉस्ट ऑफ मटेरियल अँड वेजेस. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे ते सुद्धा राईज होईल पण कसं तर जी मटेरियल आणि वेजेसची कंबाईन कॉस्ट राहील त्या कंबाईन कॉस्टच्या पर्सेंटेजनी ते राईज होईल. म्हणजेच काय आहे की मटेरियल आणि वेजेसची कंबाईन कॉस्ट काय बनलेली आहे आपली प्राइम कॉस्ट. तर आपल्याला सर्वात आधी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस काढत असताना जी प्राइम कॉस्ट आलेली आहे आपली कॉस्ट शीट मध्ये त्या प्राइम कॉस्टच्या तुलनेत आपला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती पर्सेंट आहे. मागचा प्रॉब्लेम सुद्धा अशाच पद्धतीने सेम सांगितलेलं होतं आपल्याला की जो एक्सपेन्सेस आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस तो मटेरियल आणि वेजेस या दोन्हीच्या कंबाईन कॉस्टनी वाढलेला आहे. तर त्यामध्ये आता जसं ज्या पद्धतीने इथे प्राइसची अमाऊंट दिलेली आहे 20% आणि 15% तर त्या ठिकाणी 20% आणि 5% इथे दिलेलं होतं. म्हणजे तिथे योगायोग असा की हे सुद्धा 25% आपलं येत होतं आणि जे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस प्राइम कॉस्टच्या 25% येत होतं त्यामुळे तिथे आपला तो योगायोग जुळून आला. परंतु या प्रॉब्लेम मध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस प्राइम कॉस्टच्या किती पर्सेंट आहे हे जर आपण काढतो आहे तर याचे आलेले पर्सेंटेज आणि मटेरियल आणि वेजेस राईसचे जे पर्सेंटेज आहे 35% हे झाले हे आपले सेम येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला किती पर्सेंटेज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे हे वेगळं काढावं लागेल. तर आता आपण इथे पर्सेंटेज काढूया. पर्सेंटेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, पर्सेंटेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ऑन प्राइम कॉस्ट. आता तिथे प्राइम कॉस्ट आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं नाही आहे. आपल्याला सांगितलेलं आहे कंबाईन कॉस्ट ऑफ मटेरियल अँड वेजेस. तर मटेरियल अँड वेजेसची कंबाईन कॉस्ट जी आहे ती आहे आपली प्राइम कॉस्ट. ठीक आहे. तर आता पर्सेंटेज काढूया. पर्सेंटेज काढत असताना आता मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसचे प्राइम कॉस्टवर पर्सेंटेज आहे म्हणजेच फॉर्म्युला काय बनेल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय प्राइम कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय प्राइम कॉस्ट मल्टिप्लाय बाय 100. तर आता मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कॉस्ट शीट मध्ये किती होतं 1,20,000. तर इथे 1,20,000. देन प्राइम कॉस्ट किती आलेली आहे 4,20,000 डिवायडेड बाय 4,20,000 मल्टिप्लाय बाय 100. तर अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसचे जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज येत आहे आपले 28.57%. आता याला आपण ऍग्रीगेट केलेलं आहे इथे
तर ते येत आहे 28.57. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती असायला पाहिजे प्राइम कॉस्टच्या 28.57%. तर आता या ठिकाणी टेंडर शीट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस घेत असताना जी प्राइम कॉस्ट आपली आलेली आहे त्या प्राइम कॉस्टच्या 28.57% आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस घ्यायचा आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस येईल या ठिकाणी 7,38,000 चे 28.57%. तर बघा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस निघून येतो आहे आपला 2,10,847. 2,10,847 याला अप्रॉक्सिमेट मी केलेला आहे. 0.6 पॉइंट समथिंग येत होतं, त्यामुळे मी याला अप्रॉक्सिमेट करून ते 47 घेतलेलं आहे, म्हणजे 2,10,847. क्लियर. आता प्राइम कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ऍड होईल आणि आपल्याला प्राइस मिळेल फॅक्टरी कॉस्ट. प्राइस मिळेल आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. ही दुसरी प्राइस आपल्याला मिळालेली आहे प्राइम कॉस्ट नंतर, ती आहे फॅक्टरी कॉस्ट. टोटल फॅक्टरी कॉस्ट आहे इथे 9,48,847. 9,48,847. देन यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्टशी संबंधित जे एक्सपेन्सेस आहे ते एक्सपेन्सेस बघा. ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट मध्ये सॅलरीज, रेंट अँड इन्शुरन्स आणि जनरल एक्सपेन्सेस आपण घेतलेला होता. आता टेंडर शीट मध्ये हे एक्सपेन्सेस कशा पद्धतीने घ्यायचे तर त्यासाठी सांगितलेलं आहे. 5वा पॉइंट बघा. 4था पॉइंट तर आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेसशी संबंधित आहे. सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट विल रिमेन दी सेम, म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस जो आहे तो पर युनिट सेम राहणार आहे. देन 5वा पॉइंट आहे अदर एक्सपेन्सेस विल रिमेन अनअफेक्टेड बाय द राइज इन आउटपुट. म्हणजे आउटपुट राइज झालं म्हणजे वाढलं तरी सुद्धा जे आपले ऑफिस किंवा प्रोडक्शन एक्सपेन्सेस राहील त्यावर काहीही इफेक्ट होणार नाही, म्हणजे ते अनअफेक्टेड राहील. म्हणजेच जे ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ऑन कॉस्ट आहे ती सेम राहील. तर इथे आपण डायरेक्टली लिहू शकतो ऑफिस ऑन कॉस्ट 2,10,000 किंवा याला बायफर्केट करून सुद्धा अशा पद्धतीने तिथे आपण लिहू शकतो. परंतु मी या ठिकाणी डायरेक्टली लिहित आहे ऑफिस ऑन कॉस्ट किंवा ऑफिस एक्सपेन्सेस जरी लिहिलं तरी चालेल. किती आहे 2,10,000. तर 2,10,000 यामध्ये ऍड होईल. आता फॅक्टरी कॉस्ट मध्ये 2,10,000 म्हणजेच 9,48,847 प्लस 2,10,000 केलं तर आपल्याला या ठिकाणी जी प्राइस मिळेल ती राहील आपली प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट. तर प्रोडक्शन कॉस्ट येत आहे आपली 11,58,847. 11,58,847. ठीक आहे. आता यामध्ये पुन्हा ऍड करत आहे आपण आपला शेवटचा पॉइंट जो शेवटचा जो एक्सपेन्सेस आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये जो सेलिंग एक्सपेन्सेस आहे तो सेलिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी येईल. आताच आपण बघितलं 4था पॉइंट सेलिंग एक्सपेन्सेस काय आहे. जो सेलिंग एक्सपेन्सेस आपल्या कॉस्ट शीट मध्ये होता ₹50,000 तो सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट जो आहे तो पर युनिट सेम राहील. म्हणजे या ठिकाणी जसं आपण पर युनिट तर काढलेलं नाही आहे, परंतु जर 50,000 2,000 युनिट्स साठी 50,000 एक्सपेन्सेस आहे तर 3,000 साठी किती एक्सपेन्सेस असायला पाहिजे तर हे आपण काढू शकतो. जसं या पद्धतीने आपण इथे काढलं तर या ठिकाणी सेलिंग एक्सपेन्सेस बघूया आपण. सेलिंग एक्सपेन्सेस किती 2,000 युनिट साठी किती होता 50,000. तर 2,000 युनिट साठी जर 50,000 आहे तर 3,000 युनिट साठी किती असायला पाहिजे. पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 50,000 मल्टिप्लाय बाय 3,000 डिवाइडेड बाय 2,000. तर सेलिंग एक्सपेन्सेस आपला 3,000 युनिट साठी येईल 75,000. तर या ठिकाणी सेलिंग एक्सपेन्सेस ऍड होईल 75,000.
देन इथे आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. टोटल कॉस्ट किती मिळेल 75,000 यामध्ये ऍड करा तर टोटल कॉस्ट मिळेल 12,33,847. 12,33,847. आता बघा एंडिंग वर आपला प्रॉब्लेम आलेला आहे. टोटल कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे. या टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट आपण ऍड करत असतो, लॉस असेल तर मायनस होईल आणि आपल्याला सेल्स ची प्राइस मिळत असते. म्हणजेच या ठिकाणी टेंडर शीट आपण तयार करतो आहे तर आपल्याला टेंडर प्राइस मिळेल. परंतु या ठिकाणी प्रॉफिटशी संबंधित इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असायला पाहिजे. तर दिलेली क्वेश्चन मध्ये ती प्राइस दिलेली असेलच. तर ज्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे पॅराग्राफ चालू होत आहे त्याच ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला 3000 युनिट्सचं प्रोडक्शन होणार आहे असं सांगितलेलं आहे तिथेच बघा कंपनी वॉन्ट्स प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्स इन 2010. म्हणजे 2010 मध्ये जेव्हा कंपनी 3000 युनिट्सचं प्रोडक्शन करणार आहे तेव्हा कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट राहणार आहे 20% ऑन सेल्स. सेम कालच्याच प्रॉब्लेम प्रमाणे कालच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण सेल्स वर प्रॉफिट काढलेला आहे. आता बघा टोटल कॉस्ट आपल्याला माहिती आहे, सेल्स माहिती नाही, परंतु प्रॉफिट ऑन पर्सेंटेज जे आहे किंवा प्रॉफिट जे काढायचं आहे ते कशावर आहे आपलं सेल्सवर. तर आपण तिथे जे फॉर्म्युला वापरत असतो तो फॉर्म्युला काय होता कालच आपण मागच्याच प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला वापरला टोटल कॉस्ट मल्टिप्लाय बाय रेट डिवाइडेड बाय 100 मायनस रेट. तर तोच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. आता मी या बाजूला इथे लिहित आहे टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किती आलेली आहे आपली 12,33,847. आता यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला प्रॉफिट. तर प्रॉफिट आपण कसं काढणार आहोत सेम फॉर्म्युला जो होता टोटल कॉस्ट म्हणजेच 12,33,847 मल्टिप्लाय बाय रेट किती आहे 20% डिवाइडेड बाय 100 मायनस रेट म्हणजे 100 मधून 20 मायनस करा म्हणजे राहील 80. म्हणजेच 12,33,847 मल्टिप्लाय बाय 20 डिवाइडेड बाय 80. तर प्रॉफिट येईल आहे आपलं 3,08,462. 3,08,462. आता बघा टोटल कॉस्ट आपल्याला माहिती होती, प्रॉफिट सुद्धा आपण काढलं. आता टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड होईल आणि आपल्याला जी प्राइस मिळेल ती राहील आपली टेंडर प्राइस. कोणती प्राइस टेंडर प्राइस. तर ऍड करा 12,33,847 मध्ये 3,08,462. तर आपल्याला टेंडर प्राइस मिळेल 15,42,309. 15,42,309. तर अशा पद्धतीने या प्रॉब्लेम्सच्या थ्रू आपण टेंडर शीट काढलेली आहे. तर हे होतं टेंडर शीटचा आपला प्रॉब्लेम नंबर 3. यामध्ये आपण कॉस्ट शीटचा आधार घेऊन टेंडर शीट काढली. मागील प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये फरक फक्त एवढाच होता की जे टेंडर शीट मध्ये जे वाढणारे किंवा कमी होणारे एक्सपेन्सेस आहेत त्याचा आधार आपण मागील एक्झाम्पल मध्ये जे पर युनिट एक्सपेन्सेस होते तो घेतला होता. या एक्झाम्पल मध्ये टोटल अमाउंटच्या बेसवर आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया, अजून एखाद प्रॉब्लेम आपण घेऊ, त्यानंतर आपण दुसरे प्रॉब्लेम्स चालू करूया. त्याच्यानंतर दुसरा जो याच युनिट मधला जो नेक्स्ट पोर्शन आहे तो आपण सुरू करूया. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत